हॅलो एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आजचा व्हिडिओ हा खूप खास आहे, कारण की आता पुढे मल्हारी मार्तंड यांचं षडरात्रोत्सव असतो. म्हणजे 13 डिसेंबरपासून ते आय थिंक 18 डिसेंबरपर्यंत हा षडरात्रोत्सव आहे. म्हणजे षडरात्र म्हणतात त्याला. जशी देवीचे घट बसतात त्याला आपण नवरात्र म्हणतो, त्याचप्रकारे जेव्हा खंडोबांचं म्हणजे खंडोबा आपले कुलदैवत जे आहे ते जेव्हा घटी बसतात त्याला षडरात्र असं म्हटलं जातं. तर नवरात्रमध्ये आपण 9 दिवस देवी आईला घटी बसवतो, तिला विश्रांती देत असतो, तिचा विश्रांतीचा वेळ असतो तेव्हा. तर आपले कुलदैवत म्हणजे खंडोबा महाराज यांना आपण 5 दिवसाची विश्रांती देत असतो आणि चंपाषष्ठीच्या दिवशी पूर्ण कुलधर्म कुलाचार करून त्यांना आपण घटातून उठवत असतो. म्हणजे त्यांना आपण त्या दिवशी षटरात्रीचा शेवटचा दिवस असतो. तर अशा प्रकारे षटरात्रोत्सव हा प्रत्येक सेवेकराच्या घरामध्ये केला जातो साजरा. तसं आपण पहिले मला तरी हे माहिती नव्हतं, पण जेव्हा मी स्वामी सेवेमध्ये आले तेव्हापासून मला हे माहिती झालं. कारण नेहमी आपल्याला नवरात्रोत्सव माहिती आहे, पण षटरात्रोत्सव हे मला माहीत नव्हतं. पण जसं आपले आई वडील हे आपल्या घरासाठी महत्त्वाचे असतात, त्याचप्रकारे कुलदेवी व कुलदैवत आपल्या घराण्याच्या उत्कर्षासाठी, आपल्या घराण्याच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात. त्याच्यामुळे वर्षभरातून त्यांची सेवा करणं, त्यांचा कुलाचार नित्यनेमाने करणं हे आपलं कर्तव्य आहे. ज्या प्रकारे आपण देवी आईची सेवा आपल्या घरामध्ये घट बसवून करत असतो, 9 दिवस तिच्यासाठी उपवास तापास करतो, त्यानंतर दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, अनेक सेवा आपण 9 दिवसामध्ये देवी आईच्या करत असतो, आपल्या कुलदेवीच्या करत असतो. त्याचप्रकारे आपल्याला षटरात्रोत्सवमध्ये आपल्या कुलदैवताची म्हणजे महाराष्ट्राचं सगळ्यांचं कुलदैवत आहे महाराष्ट्रातील लोकांचं खंडोबा महाराज म्हणजे मल्हारी मार्तंड, तर यांची आपल्याला सेवा या षटरात्रमध्ये करायची असते. तर यावेळेस 2023मध्ये षटरात्र ही 13 ते 18 डिसेंबरपर्यंत आहे. तर या दिवसामध्ये काय केलं जातं, तर आपल्या घरामध्ये जे खंडोबा महाराजांचा टाक असतो त्याला अभिषेक घालून आपण नागवेलीच्या पानावर त्याला बाजूला बसवून घट हा मांडत असतो आणि 5 दिवसांची विश्रांती त्यांना दिलेली असते आणि त्यांना रोज आपण भंडारा वाहत असतो, भरपूर भंडारा आपण त्यांना वाहत असतो. कारण मल्हारी मार्तंड म्हणजे आपल्या खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजे हळद खूप आवडते, त्याच्यामुळे त्यांना आपल्याला भंडारा व्हायचा असतो. तर अशा प्रकारे 13 ते 18 दरम्यान मल्हारी सप्तशती जो एक दिव्य ग्रंथ आहे त्याचं वाचन, त्याचं पारायण, त्याचे पाठही केले जातात. ज्या घरामध्ये मुलं चिडचिड करतात, मुलं ऐकत नाही आईवडिलांचं किंवा मुलाचं वडिलांचं पटत नाही, वादविवाद होतात, त्या घरामध्ये घरातल्या मुख्य पुरुषाने जर षटरात्रमध्ये 5ही दिवस मल्हारी मार्तंडांची सेवा केली, 5 दिवस उपवास करून मल्हारी सप्तशतीचं वाचन केलं, पारायण केलं, तर आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहे वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा आपल्या व आपल्या मुलांमधल्या त्या खूप प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होते, आपले संबंध हे चांगले व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे हा खूप दिव्य आणि प्रभावी असं ग्रंथ आहे, पारायण आहे, पाठ आहे, जो आपण आवर्जून या दिवसांमध्ये करायला हवा. तुम्ही भलेही ते षडरात्र मनवा किंवा नका, पण तुम्ही जर का तुम्हाला जमत असेल फक्त रविवारी जर तुम्ही एक याचा पाठ केला तरी आपल्या हातून खूप मोठी सेवा घडत असते. आपण जे नित्यसेवेमध्ये करत असतो, नित्यसेवा आपण रोजची करतो, सप्तशतीचे पारायण करतो, आपण विविध सेवा ज्या देवांच्या करत असतो त्या लवकर फलद्रूप होतात जर आपण मल्हारी सप्तशती हा ग्रंथाचं वाचन दर रविवारी केलं तर लवकरात लवकर आपले इच्छित फल आपल्याला मिळत असतं, असं केंद्रामध्ये सांगितलं जातं. तर आपण जसं देवीची सेवा करतो, आपल्या आईची करतो, तसंच आपल्या हातून वडिलांची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे. कुलदेवीची सेवा झाल्यानंतर कुलदैवताची सेवा षटरात्रीमध्ये केली जाते. तर षटरात्रीमध्ये 5ही दिवस आपले खंडोबा महाराज हे घटी बसलेले असतात, त्यांना आपण 5 दिवस उपवास करतो, त्यांचं मल्हारी सप्तशती हे पारायण वाचत असतो आणि 6व्या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी म्हणजे जे नवीन आलेले वांगे असतात त्याचं भरीत करून म्हणजे कांद्याची पात, लसूण जे नवीन आलेलं असतं सर्व काही त्यांचा आपण त्यांचा वापर करून भरीत बनवायचं असतं आणि बाजरीची भाकरी हा नैवेद्य त्यांना आपण दाखवत असतो. आणि मग त्या दिवशी षटरात्र उत्सवचा शेवटचा दिवस असतो आणि संपत असते. त्या दिवशी उठत असतात म्हणजे घटावरनं खंडोबा महाराज
आणि मग आपण त्यांना देवघरामध्ये पुन्हा स्थापित करत असतो. तर अशा प्रकारे षटरात्रोत्सव ही खूप सोपी आणि साध्या पद्धतीने साजरी केली जाते. जसं आपण नवरात्र करतो त्याचप्रमाणे आपल्याला खंडोबा महाराजांनाही घटी बसवायचं आहे 5 दिवस आणि 6व्या दिवशी त्यांना उठवायचं आहे, त्यांना नैवेद्य करायचा आहे. कोणी पूर्णावरणाचाही नैवेद्य दाखवतं, कारण खंडोबा महाराजांना म्हणजे आपल्या मल्हारी मार्तंड महाराजांना त्यांना पुरणाच्या पोळ्या खूप आवडतात, म्हणून काही लोक पुरणाच्या पोळ्यांचा नैवेद्य देखील करतात. तर खंडोबा महाराज स्वतः आपल्या महादेवांचं रूप आहे, आपले दैवत आहेत, आपले कुलदैवत आहेत. त्याच्यामुळे आपल्या हातून या सेवा त्यांच्या या 5 दिवसांमध्ये होणं खूप महत्त्वाचं आहे. जसं आपल्या घराण्याला कुलदेवी ही वाचवत असते, त्याचप्रकारे अनेक प्रकारच्या 64 बाधांपासून, 64 शत्रुदृष्टीपासून, ग्रहपीडा, वास्तुदोष अशा अनेक भयंकर दृष्टींपासून आपल्याला 64 प्रकारच्या भयानक संकटांपासून मल्हारी मार्तंड महाराज म्हणजे खंडोबा महाराज जे हे आपल्याला वाचवत असतात. म्हणून आपण कुलदेवीच्या सेवेबरोबर कुलदैवताची सेवा करणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आपण कोणता मंत्र म्हणत असतो, येळकोट येळकोट जय मल्हार. हा जो आहे खंडोबा महाराजांचा गजर आहे. तुम्ही जेजुरीला गेल्यानंतर, चंदनपुरीला गेल्यानंतर तुम्हाला ऐकायला मिळतो. तर दर पौर्णिमेच्या वेळेस किंवा श्रावणातील पौर्णिमेला अशा तिथींना आपण तळी भरण्याचं काम करत असतो. तर ते काही दिवस नेमून दिलेले असतात, तेव्हा तळी भरली जाते. आणि विशेषतः हा जो षटरात्रोत्सव आहे त्याच्यामध्ये विशेष याचं महत्त्व आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना तुम्हाला सेवेकऱ्यांना सांगू इच्छिते, जे पण हे व्हिडिओ बघत असतील त्यांना मी आवर्जून सांगू इच्छिते की तुमच्या घरामध्ये जर खरंच खंडोबा दैवत म्हणजे तुमचं जर दैवत खंडोबा महाराज असतील, मल्हारी मार्तंड महाराज असतील, तर तुम्ही ह्या षटरात्रमध्ये नक्कीच त्यांना घटी बसवा, त्यांची सेवा करा. तुम्ही नवरात्रमध्ये आपल्या कुलदेवतेची सेवा केलीच आहे, आता तुमच्या हातून फक्त कुलदेवताची सेवा बाकी आहे. वर्षाचा शेवटचा टाईम आहे डिसेंबर महिना, तर आपल्या हातून त्यांची सेवा घडलीच पाहिजे. 5 दिवस तुम्ही मल्हारी सप्तशतीचं वाचन करा. हा खूप दिव्य ग्रंथ आहे. जर तुम्हाला जमलं तर रोज एक पारायण त्याचं करा एवढ्या 5 दिवसामध्ये, आणि मग बघा तुमच्या घरामध्ये काय छान असं चमत्कारिक वातावरण, चांगलं असं तुमच्या मनासारखं वातावरण ते तुम्हाला बघायला मिळेल. तुम्हाला रोजही याचं म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा तुम्ही रोज एक पाठ त्याचा वाचू शकतात किंवा 2 अध्याय त्याचे वाचू शकतात, किंवा नाही जमलं तर संडेला तरी तुम्ही आवर्जून 1 ते 1.5 तास या ग्रंथ वाचनाला लागतो, 1.5 ते 2 तास. तर तुम्ही तितका वेळ काढून तुम्ही फक्त रविवारी हा जो पाठ आहे तो पूर्ण करू शकतात. आणि मग जर कर्त्या पुरुषाने, जो महत्त्वाचा पुरुष आहे घरातला कमवता, त्याने जर घरामध्ये ही सेवा केली तर त्याच्या घरामध्ये सुख शांती संपत्ती नांदत असते. आणि खरं सांगायला गेलं तर आता सुख शांती संपत्ती म्हणजे आपली मुलं आहेत. आपल्या मुलांचं आरोग्य चांगलं राहणं, त्यांनी योग्य संस्कार घेणं, त्यांनी योग्य मार्गावर चालणं, चांगला अभ्यास करणं, स्वतःचं नाव मोठं करणं, त्याचबरोबर आईवडिलांचं आणि त्याचबरोबर देशाचं नाव मोठं करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपली खरी संपत्ती तर तेच आहेत. आता आपल्याला देवाने जे दिलं आहे ते आहे, पण पुढे आपली संपत्ती आणि राष्ट्राची संपत्ती म्हणजे आपली मुलं आहेत. जर तीच मुलं आपलं ऐकतील, आपल्याप्रमाणे अभ्यास करतील, आपला आदर करतील, त्यांचे संस्कार लोकांना दिसतील, तर अजून आपल्याला काय पाहिजे असतं. तर मुलांमधील आणि वडिलांमधील वादविवाद कमी करण्यासाठी, घरात सुखशांतीसाठी आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, तुमच्या घराला सगळ्या 64 प्रकारच्या व्याधींपासून वाचवण्यासाठी तुम्हाला जर का काही करायचं असेल तर या षटरात्र उत्सवामध्ये तुम्ही नक्कीच मल्हारी मार्तंड महाराजांची सेवा करा, आपल्या कुलदैवताची सेवा करा. तुम्हाला इच्छित फल लवकरच मिळेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत, तिथे सेवा केल्यानंतर कुठेच कमी पडत नाही. मनापासून श्रद्धेने अगदी विश्वासाने सेवा केली तर सगळंच मिळतं. तर आपल्याला एक गोष्ट हवी असते, पण देव आपल्याला 2 देत असतो. जर आपली सेवा खरी आहे, श्रद्धा खरी आहे, आपला विश्वास खरा आहे आणि आपल्यामध्ये तितका पेशन्स आहे की मी करते आणि मला देव हे त्याचं फळ नक्कीच देणार. पण त्याचबरोबर तुम्ही चांगली कर्म करा, यालाही खूप महत्त्व आहे. देवाचं करता करता कर्म चांगली करायला अजिबात विसरू नका, कारण प्रत्येक गोष्टी मागे आपल्या कर्मांचा हिशोब हा होत असतो आणि त्यानुसार आपल्याला इच्छित फलप्राप्ती ही होत असते. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत मी पुन्हा तुम्हाला भेटायला येईल. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.